पाच षटकांचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय, जिथे बॅटर देखील इन झालेत. खेळपट्टीमध्ये फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये आपण बघताय तर बोरडपाडा टीमला दोन्ही संघ जर पाहिले तर याच विभागातील पाहायला मिळतील. नैसर्गिक कृषीमध्ये जर पाहायला गेले तर दोन्ही संघ जे मात्र अगदी दोन्ही गावाचे मात्र बसलेले आपण पाहिलेत. आणि त्यामध्ये आता सध्या आपण बघतोय या सरपंच चषकामध्ये ओम टीमच्या विरोधात मैदानामध्ये खेळ करत असताना इथे बोरडपाडा संघ बघायला मिळतोय. चला शिळणवाडी हरेश निरगुडा दादा, आपण कुठे असाल तर प्लीज लेग पंचांची भूमिका घ्यायची आहे. पाच षटकांचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो, जिथे नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः जर पाहिले तर गोलंदाजीला प्राधान्य, चेसिंगला पसंती देत असताना या मॅच मध्ये आपण बघताय तर आई गावदेवी पिंपलोली बी संघाला आणि त्यांच्या विरोधात बोरडपाडा संघ या दोन टीम्स मध्ये सुरू होत असताना पाहायला मिळते. चांगली लढत, प्रेक्षकांना देखील उत्कंठा जी मात्र लागली होती मॅचची आणि तीच उत्कंठा इथून या सामन्याच्या माध्यमातून शिगेला पोहोचत असताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती मैदानामध्ये बॅट्समन रवी पाहायला मिळतात. नौसागर एंड वरती फलंदाज गणेश अभिसल बंस मेन पंचांच्या माध्यमातून सुरेसर पाहायला मिळतील. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू मिसामिंग इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, समोर शॉट पॉइंटला अगदी तिथे फिल्डर्स पोहोचले होते पण आवाक्याच्या पलीकडे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथून छाती ठोकून फलंदाज रवीच्या पाठमधून आपण पाहताय पॉइंट सी मार्केच्या पलीकडे चौकार. चार धावा येत आहेत मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती बॅट्समन रवीच्या बॅटमधून समोर अगदी आपण बघतायत गोलंदाजी मार्गवरती काशीनाथ पाहायला मिळत आहेत. काही गावदेवी पिंपळोली बी संघ मैदानामध्ये आपण बघू शकतात. स्पेशली यंग टॅलेंटेड खेळाडू घेऊन करतर मैदानामध्ये हा सामना खेळला जातोय. पुढ्यात ठेवलाय, शपथ झाली, जागा बनवली आणि सरळ जागा बनवत असताना संघाला आता धावा दिलात या चेंडूवरती. पुढे एकदा चार चौकार. दोन चेंडूचा करतर वापर केला मैदानामध्ये. खेळपट्टीमध्ये फलंदाजी करत असताना फलंदाज रवीने आणि तिथे दोन्ही चेंडूवरती आपण पाहताय सुरेख पद्धतीची जी फलंदाजी इथून पाहायला मिळते. सुरुवातीला अगदी फलंदाजांवरती जे प्रेशर असं ते प्रेशर इथे दिसलं नाहीये या सामन्यामध्ये बोरडपाडा संघाच्या बॅटर्स वरती. नेहमीच आपण अनेक सामने जर पाहिले तर याच खेळपट्टीवरती आज आपण दोन मॅचेस पाहिल्या. तिथे दोन्ही मॅचेस मध्ये सुरुवातीला फलंदाजीकडनं सोपं नव्हतं राहिलं, परंतु इथे सोपं केलेलं आहे मैदानामध्ये बॅट्समन रवी. आणि त्याच्यानंतर बोरडपाडा संघाने मोठ्या संघाच्या विरोधात जर तुम्ही खेळत असाल तर तिथे भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हटलं तर इथे या सामन्यामध्ये धावा चांगल्या मिळाल्या सुरुवातीच्या दोन चेंडूवरती. हा चेंडू अगदी आपण पाहताय फलंदाजाला समजला नाहीये, पडल्यानंतर सरळ शारीरिक क्षेत्रामध्ये हा चेंडू बॉन्डिंग करत असताना आपण पाहिलाय आणि परफेक्टली डॉट बॉल. 8 धावा स्कोरबोर्डला सध्या या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या अगदी बोरडपाडा टीमच्या दुपारचं सत्र आहे. आणि या दुपारच्या सत्रामध्ये अगदी आपण मैदानामध्ये चांगली लढत जी इथे पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल, चुकीचा चेंडू. आणि नेहमीच क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये म्हटलं जातं अच्छे गेंदों का सन्मान और बुरे गेंदों का अपमान. आणि खराब चेंडूचा अपमान घेत असताना बॅटर खेळपट्टीमध्ये रवीच्या बॅटमधून फायनल एक सी मार्केच्या पलीकडे चौकार. दोन चेंडू सुरुवातीला फॉलो केले, तिथे चार पाहायला मिळाले, दोन तदनंतर डॉट बॉल. आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्वतःला थांबवलं आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती आक्रमण बोललेलं आहे बॅट्समन रवीने. स्कोर ऑफ द विकेट. थांबवणं इथून मुश्किल आहे. ज्या प्रकारे म्हटलं जातं जिथे जिथे क्रिटिकल सिच्युएशन करतर बोरडपाडा संघाची येते तिथे तिथे त्या सिच्युएशन मध्ये बॅटर रवीचं नाव नेहमीच घेतली जातं. आणि मैदानामध्ये आपण बघताय सध्याच्या घडीला मात्र इथून मूलभूत चांगली धावगती जी मात्र या धावफलकाला मिळते आहे. इनसाइड आउट बॅक टू बॅक जर पाहिले तर अगोदर 4 आणि त्याच्यानंतर इथे मॅक्झिमम षटकार येतोय स्कोरबोर्डला. बॅटिंग करत असताना बोरडपाडा क्रिकेट संघाच्या 18 धावा.
थांबवणं मुश्किल आहे या सामन्यामध्ये गोलंदाज काशीनाथ या गोलंदाजाला खरं तर बोरडपाडा टीमच्या बॅटर रवी मैदानामध्ये आपण बघतायत चांगली इनिंग खेळतोय डिलिकेट टच शॉट सिली पॉइंटचा बरुडा चेंडू पुढे एकदा खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षकांनी बॉल मध्ये मोठी चेस पाहायला मिळते समोर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना आणखीन 2 धाबा जमात या धावफलकावरती बनल्या जात आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्ड वरती खूप चांगली सुरुवात जी आपण पाहिली या मॅच मध्ये बोरडपाडा टीमच्या धावफलकाला 20 धाबा 20 धाबा धावफलकावरती आहेत सांघिक मैदानामध्ये आपण पहिला पिवनचा खेळ इथे संपन्न झालेला पाहिलाय तिथे आपण पाहताय खेळपट्टीमध्ये दुसऱ्या षटकाला गोलंदाजी मार्क वरती भानुदास दाखल होत आहेत सुरुवात इथे जरूर मागणी केली आहे गोलंदाजी करणाऱ्या आईगावदेवी पिंपळोली बी संघासाठी काशीनाथने परंतु नेहमीच म्हटलं जातं प्रत्येकी खेळ खरं तर तुमचा सारखाच नसतो मॅच मध्ये देखील तसंच आहे सामन्यामध्ये आपण बघताय मानलं की ते सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये धाबा चांगल्या आल्या परंतु वेळ बदलायला टाइम लागत नसतो या खेळामध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे रणनीतीतून रोखावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या पिंपळोली टीमला आणि तिथे आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भानुदास पहिला चेंडूवरती मात्र सक्सेस बघायला भेटले आहेत डॉट बॉल आलाय मॅच मध्ये स्ट्रायकर एंड वरती फलंदाज गणेश जो गणेश करतर पहिल्या ओव्हर मध्ये आपण स्ट्रायकर एंडला खेळत असताना नव्हता पाहिला तोच गणेश दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉल वरती थोडासा शांत राहिला फुल टॉस बॉल इथे ऑन साइड ला मात्र आपण बघतायत खूप चांगला स्ट्रोक बॅट्समन खेळपट्टी मध्ये गणेशच्या बॅट मधून एक्झिक्यूट केलाय 2 धाबाच्या मात्र इथे मिळाल्या जात आहे 2 च्या सहाय्याने स्कोर बोर्डला बोरडपाडा टीम 22-22 या धावफलकावरती धाबा बनवावा लागतील मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये जर पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये आपण 40 धाब्याचं लक्ष चेस होत असताना पाहिलं दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी 50चा वरचा धावफलक जे मात्र डिफेन्स होत असताना आपण पाहिलं आणि सध्या तिसरा सामना जो मात्र आपण बघतायत धावफलकावरती चांगली रणनीती बनवली आहे बोरडपाडा टीमने भानुदास मैदानामध्ये इथून मनोबल मोठं ठेवतायत खरतर गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये पिंपळोली बी संघ इथे आपण पाहतायत गोलंदाज भानुदासच्या माध्यमातून चांगला खेळ बघतीये 22 धाबा धावफलकावरती आपण पाहाल मॅच मध्ये थोडीशी चर्चा होते दोन्ही बॅटर्स कडनं रवी आणि गणेश मैदानावरती आपण पाहता इथून भरपूर मोठा दारोमार जो मात्र या सामन्यामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून मात्र घेत असताना आपण पाहिले आहेत चेंज ऑफ पेस कमी गती थोडीशी लेट मागे खेचली त्याच्यानंतर बिस्तामिक झेलची संधी हो काय कमिटमेंट बघा क्रिकेट मध्ये करतर तुमचं अगदी वय करतर मायण्यामध्ये नसतं तिथे तुमचा खेळ किती चांगला आहे आणि तुमचे प्रयत्न किती चांगले ते पाहिलं जातं आणि मैदानामध्ये आपण पाहताय 100% मधून इथे कमिटमेंट दिली त्या क्षेत्ररक्षकाने अरविंद या क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलंय हे करतर उभरते सितारे जे मात्र आपण पिंपळोली गावाचे पाहतोय येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं गेलं तर याच खेळाडूंच्या माध्यमातून भवितव्य जे मात्र पिंपळोली टीमचा आपल्याला पाहायला मिळेलच परंतु सध्या इथे ऑफिशियल सुरेश सरांच्या माध्यमातून एक्स्ट्रा बॉलचा सिग्नल येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून अंपायर डिसिजनला चॅलेंज केलं चेक केलं जाईल यस फेल डिलिव्हरी हा चेंडू अगदी आपण पाहता सेफ झोनच्या आतमधून ट्रॅव्हलिंग करतोय थर्ड पंचांच्या माध्यमातून हा सिग्नल येत असताना बघायला मिळेल बोरडपाडा संघ 24 धाब्यावरती आपण पाहाल या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना सध्या पहिल्या सत्रामध्ये भानुदास मैदानामध्ये आपण बघतात इथून गोलंदाजी करत असताना सेकंड स्पेल मध्ये मात्र इथे चांगला खेळ करतोय पुढ्यात ठेवलाय समोरच्या दिशेला मात्र अगदी बॅट फ्लो खुला करत असताना मैदानामध्ये बॅट्समन खेळपट्टीवरती आपण तिथे गणेशला बघतोय
जिथे मिळाली जाईल जोखीम बरी एक सिंगल. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपादित होतोय. 2 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला बोरडपाडा संघ 25 धावेवरती आपण बघाल. उल्लेख करायला गेले तर पहिल्या ओव्हर मध्ये आपण स्कोर बोर्डला अगदी 20 धाबांचा मात्र हासिल करत असताना पाहिलं होतं बोरडपाडा टीमचा बॅट्समन रवीला. परंतु त्याच्यानंतर आपण पाहतायत माहोल चेंज केला, गोलंदाजी चेंज झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर मैदानामध्ये आई गावदेवी पिंपलोली बी टीमने भानुदासला आणलं आणि तिथे 5 धाबा महत्वपूर्ण खर्च केला आणि इथून डाबाला थोडासा अगदी ब्रेक जो मात्र अगदी आपण मिळत असताना पाहिलाय. 25 धाबा दाफलकावरती 5 षटकांचा सामना आहे. 5 ओव्हरचा सामना म्हटला तर इथे सर्व काही महसूस करायला मिळेल आणि पाहायला मिळेल. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना बोरडपाडा संघ हवी दिसतोय, परंतु इथून किंबहुना जर गोलंदाजी मध्ये पलटवार राहिला 2 ते 3 विकेट मिळाल्या तर पुन्हा एकदा बागपूरला ढकललं जाऊ शकतंय. हे गावदेवी पिंपलोली बी संघाच्या माध्यमातून या सामन्यामध्ये बोरडपाडा टीमच्या स्कोरबोर्डला तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात होती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रामदास ऑन बॉलिंग ट्रॅक वरती इथून दाखल होतोय. रामदास मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती एंटर झालेत. फिल्डिंग मध्ये आपण बघू शकतात खूप चांगली फिल्डिंग सेटअप जो इथून सेट केलाय. आज खरं तर एका खेळाडूची कमी भरपूर भासली आहे या मॅच मध्ये. हाय गावदेवी पिंपलोली बी संघाला आज मोहन नायक थोडीशी जर पाहायला गेलं तर क्रिकेट क्रिटिकल सिच्युएशन जे मात्र आज पाहायला मिळते त्यांची अगदी आपण बघू शकतात. थोडेसे एजंट पाहायला मिळत आहेत. मिसामिक सोक फटका बसलाय ऑन साइड मध्ये. लॉग ऑनचे फिल्डर थोडेसे दूर पाहायला मिळतील. समोर सिंगल रनचा प्रयत्न करत असताना बॅट्समन खेळपट्टीमध्ये सध्या तरी यशस्वी एक सिंगल जी मात्र या दाफलकाला देत आहेत. गणेशच्या बॅट मधून बोरडपाडा संघ 26 धावेवरती पाहायला मिळतोय. 26 धाबा दाफलकावरती आहेत इथे मॅच मध्ये पिंपलोली संघ आणि रामदास मात्र इथून पलटवार नोंदवतोय. स्विचित करण्याचा प्रयत्न, फलंदाजीचा डिस्टन्स किंचित बऱ्याचशा क्षणामध्ये अगदी बदललं होतं खेळपट्टीमध्ये बॅट्समन रवीने. परंतु हे युद्ध जर पाहिले तर बेस वर्सेस बेस पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ जर पाहायला गेले तर क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अग्रजने ख्यातीमधले आहेत आणि सध्या आपण बघाल इथे हे युद्ध भरपूर चर्चेत पाहायला मिळेल. हो इथे देखील फिंगर अप गोज केलेत परफेक्टली. जर पाहायला गेले तर गती कमी केली. कटर बॉलचा वापर जो मात्र इथून निर्माण केला गोलंदाज रामदासने आणि आणखीन एक डॉट बॉल. तिसऱ्या षटकामध्ये मात्र इथून चांगली मनस्थिती ठेवली गोलंदाजीमध्ये. गोलंदाज रामदासने क्विकली ऑन साइडला लॉफ्ट केले चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. डावाला पहिला विकेट जो मात्र इथून भेटलेला पिंपलोली बी टीमला. बॅट्समन रवी बाद. सव्वीस धाबा दाफलकावरती आहेत मॅच मध्ये. महत्वाच्या क्षणाला अगदी गोलंदाज रामदासला मात्र विकेट जो मात्र अगदी मिळालेला आपण पाहताय. नवीन बॅटर खेळपट्टीमध्ये सध्या तरी राहुल जे मात्र अगदी इन झालेले आहेत. जिम्मेदारी घ्यावी लागेल इथून या सामन्यामध्ये. बोरडपाडा टीम साठी या फलंदाजाला मिसामिक फटका बसतोय. झेलची संधी अगदी मॅच मध्ये मात्र इथून सुरुवात चांगली होती, परंतु गोलंदाजी करत असताना आयगावदेवी पिंपलोली बी संघ हेच म्हणतोय की अंत इथून आमच्या बाजूने चांगला होईल. यस बॅक टू बॅक 2 विकेट गोलंदाज रामदासला मिळतील. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपतोय जिथे 3 डॉट बॉल्स 2 विकेट 1 सिंगल आणि 3 षटकांच्या समाप्तीमध्ये बोरडपाडा टीमचा स्कोरबोर्डला 26 धाबा. 2 षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 12 चेंडूचा सामना करत असताना फक्त आणि फक्त 6 धाबा मिळाल्या बोरडपाडा टीमला. जिथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली जाते बोरडपाडा टीम कडनं. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धाबा आल्या होत्या. तिथे वाटत होतं की मॅच मध्ये भलं मोठं आव्हान बनलं जाईल, परंतु मॅच मध्ये आपण बघताय पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर
चर्चा वेगळी राहिली. भानुदास तिथे चांगली गोलंदाजी करत असताना पण पाहिला रामदासने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा तुम्ही चांगला खेळ करता तेव्हा तेव्हा तुम्हाला करता एक चांगली ओळख प्राप्त होते आणि तदनंतर तुमचं नावही तिथे आवर्जून घेतलं जातं. आणि मैदानामध्ये आपण बघतात खेळाच्या माध्यमातून इथून चर्चा चांगली होतीये. पिंपलोली बी संघाच्या खेळाडूंची 26 धावा स्कोर बोर्डला. फुल टॉस बॉल संधी होती ऑन साइडला कनेक्शन हवं तसं मिळालं नाहीये. बॅटर गणेशच्या बॅट वरती मिडॉन मधून मिळाली जाईल एकेरी सिंगल. दबाव बनला या सामन्यामध्ये बोरडपाडा टीमच्या बॅटर्स वरती आणि तोच दबाव इथून हँडल करण्याचा प्रयत्न जो मात्र अगदी सिंगल डबल्स न होतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली जिथे दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना बाडूदासला पाहिलं होतं. तिथून वैयक्तिक दुसरा षटक बाडूदास मैदानामध्ये फेकतायत. फिंगर रोल केलेत. हल्लीचं क्रिकेट आणि पूर्वीचं क्रिकेट यामध्ये भरपूर सारा बदल जो आपण सातत्यानं होत असताना पाहिलंय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज भानुदास मैदानामध्ये आपण बघताय इथून आपल्या टीमचं अगदी वर्चस्व अगदी एकनिष्ठ मध्ये ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजी मधून करतोय. पुढे ठेवलंय समोर स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न. मिसाबिक सोक झेलची संधी लॉंग ऑफ तिथे व्ही शेपला पोहोचलाय. झेल सुटलाय. कॅच ड्रॉप कॅचर ड्रॉप होती तिथे खेळपट्टीवरती मात्र अगदी सिंगल रन्स जे मात्र इथून मिळाली जातीय बॅटिंग करणाऱ्या बोरडपाडा टीमला. 28 धावा धावफलकावरती आहेत. आज या खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीने आपल्याला खूप काही सागलेलं आहे. खरं तर काही टीमला आनंद मिळालेला पाहायला मिळतोय. काही टीमला अगदी नाराजगी मिळाली आहे. आणि मॅच मध्ये आपण बघायला इथून आणखीन एक विकेट. फलंदाज गणेश बाद. डावाला मात्र इथून बोरडपाडा टीम फर्स्ट इनिंग मध्ये खेळतोय जिथे 28 ला 3 विकेट. भानुदास मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना इथे चांगला खेळ दाखवतायत. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी काशीनाथ इन झाले. समोर गोलंदाजी करत असताना आयगावदेवी पिंपलोली संघाने मात्र इथून पुन्हा एकदा डावाला पेच घातलेला आपण बघतोय. विकेट मध्ये आपण पाहिलं 3 विकेट कोहलेत. 28 धावा स्कोर बोर्डला आहेत. मॅच मध्ये लो स्कोरिंग बॅटल जे मात्र इथे पाहायला मिळते बोरडपाडा टीमचं. अगोदरच फर्स्ट इनिंग मध्ये जर पाहिले तर सुरुवातीला रवीच्या बॅट मधून सुरुवात चांगली मिळाली होती. परंतु इथे या मॅच मध्ये रवीला शांत केलं आणि त्यानंतर या डाबाला मात्र इथून चौफेर गतीने जर पाहिलं गेलं तर आपल्याच नाबातून आणि आपल्याच खेळातून मात्र चांगलं केलंय पिंपलोली बी संघाने. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये अगदी 28 धावा स्कोर बोर्डला आपण पाहताय. विचारपूर्वक जर पाहिले तर 3 षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या. तिथे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना बाडूदासने 5 खर्च केला. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये रामदासच्या माध्यमातून 1 धाव खर्च राहिली. आणि आता पुढे एकदा गोलंदाज बाडूदास मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहिलाय जिथे महत्वपूर्ण 1 विकेट, 2 सिंगल खर्च केल्या, 3 डॉट बॉल्स. आणि मैदानामध्ये आपण पाहता इथून गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये खूप चांगली इकॉनॉमिकल षटक जी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाली आहेत. या सामन्यामध्ये पिंपलोली बी संघाची अंतिम षटकाचा खेळ बाकी राहिलाय. टॉस जिंकला होता. वन द टॉस चूज द फील्ड. फिल्डिंग करण्याचा निर्णय. आणि आतापर्यंत अगदी माझ्या मतानुसार तरी या सामन्यामध्ये खेळ चांगला आहे पिंपलोली बी संघाचा. मनोबल जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये मोठं ठेवत असाल तर तिथे तुम्हाला नेहमीच यश हे करता भेटलं जातं. आणि यश नावाची गोष्ट नेहमीच तुम्हाला सांगत असते की तिथे भरपूर सारी मेहनत तुम्हाला करावी लागते. 5व्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जयवंत मैदानामध्ये दाखल झाले आहेत.
स्वीपर थर्डमॅन मध्ये चेंडू एंटर होतोय, सिंगलचा प्रयत्न इथे संतुष्ट गतीने एकच धाव जी मात्र या बॉल वरती मिळाली जाते सिंगलच्या साइड स्कोर बोर्डला मात्र दाफलकावरती इथे बोरडपाडा टीमच्या 29 धावा. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये खेळ कसा असावा तर खेळ असा असावा जीवाची बाजी मैदानाच्या आतमध्ये इथून अगदी जर पाहिले गेले तर लावली पिंपळोली 20 संघाने जिथे आपण पाहताय गोलंदाजी करत असताना 4 ओव्हर मध्ये मात्र धाडस आणि माणस या सर्वच गोष्टी खूप मजबूत ठराविक बनलेल्या आपण पाहिल्यात या बॅटल मध्ये. 29 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये अंतिम षटक डेथ ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले, फिंगर रोल केले, गोलंदाज जयवंतचा कटर बॉल आणि समोर आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर काय चेज आहे या सामन्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहताय. बोरडपाडा टीमच्या फलंदाजी वरती पुढे ठेवतात, समोर ऑन ड्राईव्हला चेंडू ढकलला जातो, अलंदी कार्पेट स्ट्रोक तिथे मिड विकेटचे फिल्डर्स बॉल वरती पोहोचतायत. दुहेरी धावेचा प्रयत्न, धाबाची संधी, थोडस अगदी लेझी कलेक्शन जे मात्र आपण पाहताय. 2 धाबा ज्या मात्र अगदी सहज मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने दाफलकाला बोरडपाडा टीम 31. 31 धाबा दाफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. गोलंदाज जयवंत मैदानामध्ये गोलंदाजी करतो, जिथे आणखीन एक सात चेंडू मैदानामध्ये डिलिव्हर केलाय. बाटल चांगले शफल झालेत, रीच मध्ये आला आणि नेहमीच म्हटलं जातं टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम ओके. आणि आता जका चेंडू पाठवलाय फायनल सी मार्केच्या पलीकडे लेफ्टी बॅटर मैदानामध्ये काशीनाथच्या बॅट मधून सिक्सर. षटकार येतोय, धाबींची कोंडी बनली होती परंतु तीच कोंडी इथून फोडली जातीये. 6 ने स्कोरबोर्डला आपण पाहताय तर बोरडपाडा संघ 38 धाबेवरती. 38 धाबा स्कोरबोर्डला आपण पाहताय. मॅच मात्र इथून खूप चांगली पाहायला मिळते. दोन्ही संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल या सामन्यामध्ये आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आज हरलो तरी चालेल परंतु खेळ समोरच्या टीमला देखील चांगला दाखवायचा आहे हे मात्र मैदानामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काही पे निघा काही पे निशाणा मैदानामध्ये आपण पाहताय मंजिल वेगळ्या दिशेला होती आणि फटका जर पाहिला गेला तर वेगळ्या दिशेला गेलाय. मिळाली जाते 1 सिंगल प्लस इथे विकेट. पहिल्या 17चा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय आणि इथे आपण पाहताय फर्स्ट इनिंगच्या समाप्तीमध्ये दाफलकाला बोरडपाडा टीम 39 वरती पोहोचली आणि 40 धाब्याचं लक्ष्य जे मात्र इथून सेट केलंय बोरडपाडा टीमने आणि या धाबा चेस करत असताना पाहायला मिळेल आई गावदेवी पिंपळोली 20 संघ. चला नेक्स्ट मॅच पुढच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. गेटाजवाडी संघ त्यांच्या विरोधात बोरडपाडा संघ पाहायला मिळेल. चला अगदी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण पोहोचा येथे मुख्य कॉम्बॉक्सच्या समोर टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकी करतोय.
चला कॅमेरामॅन आपण थोडस इथून टॉस बॉक्स मध्ये वळायचं आहे, तिथे आपण टॉस करतोय. सरपंच चषक आई गावदेवी पिंपलोली बी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आजच्या लॉट्स मधील अंतिम सामना पाहायला भेटतोय फर्स्ट राऊंडचा. तिथे आपण बघतायत जुनी गेटाची वाडी आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना अगदी मोराडपाडा टीम टॉस जिंकला. इथे जुनी गेटाची वाडी टीमने फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. गोलंदाजीमध्ये बोरडपाडा टीम असेल. समोर अगदी आपण पाहतायत खेळपट्टीमध्ये जो चालू सामना सुरू आहे तिथे आपण बघाल 30 चेंडू आणि 40 धाब्याचं लक्ष चेसिंग करत असताना पिंपलोली बी संघ पाहायला मिळतोय, ज्यांची फलंदाजी मैदानामध्ये सध्या रवाना झाली आहे. धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅट्समन योगेश आणि फलंदाजी मधून आपण बघतायत काशीनाथ. हे दोन बॅटर मैदानामध्ये इथे दाखल झालेत खेळपट्टीमध्ये. चाळीस धाब्याचा पाटला मैदानामध्ये इथे सुरू झालेला आपण पाहताय. सध्या तरी मैदानावरती आपण बघाल मॅच मध्ये 40 धाब्याचा रचेस करत असताना पहिल्या चेंडूवरती बॅट्समन योगेशच्या बॅटमधून मात्र इथे पहिल्या बॉलवरती 2 धाबाच्या मात्र इथे मिळाल्या जात आहेत. स्कोरबोर्डला अगदी आपण बघाल 2 धाब्यावरती या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना सध्या तरी आपण पिंपलोली बी संघाला बघतोय. टार्गेट इथे 40 धाब्याचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील 40 धाबा करत डिफेन्स करण्याचा प्रयत्न तिथे जयमल्लार लबाडी टीमने केला होता, परंतु आज दिवस नव्हता. फटका हवे जेलची संधी आणि मॅचची आता मोस्ट विकेट बॅटर योगेश इथून मैदान सोडतील, कारण अधुरा शॉट अधुरी कहाणी आणि कहाणीमध्ये 2 ला पहिला विकेट आहे गावदेवी पिंपलोली बी टीमला. योगेश बाद ऑन स्क्रीन वरती आपण पाहतायत अगदी बॅटर योगेशच्या बॅटमधून थोडस मिसटायमिंग जे आपण पाहिलं. मिडॉनला मात्र अगदी सक्सेस चांगला कॅच जो मात्र संपादित केला. 2 वरती पहिला विकेट पिंपलोली बी संघाला बनतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी भाडूदास मात्र खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. सामन्यामध्ये आपण बघाल इथून सध्या तरी जीजान झोकली जाईल. या मॅच मध्ये बोरडपाडा टीम कडनं देखील नॉकआउटचा सामना सुरू आहे. सर्वस्व द्यावं लागेल या मॅच मध्ये बोरडपाडा टीमला देखील. 40 धाबा असल्याकडून काय झालं लढण्याची जिद्द जर तुमच्या अंगामध्ये असेल तर जिद्द ही गोष्ट तुम्हाला खूप काही सांगत असेल आणि या मॅच मध्ये जिद्द ठेवली आहे या 40 धाबा डिफेन्स करण्याची बोरडपाडा टीमने. नवीन बॅटर भाडूदास मैदानामध्ये दाखल झाले. सेट होण्यासाठी थोडासा अधिकचा वेळ इथे खर्च केला जातोय. 2 धाबा या बॉलवरती मिळत असताना स्कोरबोर्डला अगदी पिंपलोली बी संघाच्या अगदी आपण पाहताय 4 धाबा. फर्स्ट पिवनचा खेळ मैदानामध्ये प्रगती पथावरती पाहतोय, जिथे राहुल मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. पुढ्यात ठेवलं आक्रमण करायचं होतं. समोर बॅट्समॅन वेगात होता, परंतु तितक्याच शैलीचा चांगला चेंडू मैदानामध्ये गोलंदाज राहुलचा आपण पाहताय. यस डॉट बॉल. सामना शेवटपर्यंत भिडेल मॅच मध्ये. इथे अगदी आपण बघाल दोन्ही टीमच्या माध्यमातून चॅलेंज जे मात्र अगदी आमने सामने केले जात आहे. या सामन्यामध्ये मिसाबिक फटका बसलाय. वॅकेंट एरिया अगदी 3 क्षेत्ररक्षक त्या 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू लँडिंग करतोय. राहत की सास मैदानामध्ये घेत असताना बॅटर अगदी आपण पाहतायत भाडूदास मैदानावरती पाहायला मिळतील. सिंगल येते. स्कोरबोर्ड 5 धाबा. स्कोरबोर्डला 5 रन्स आपण पाहता. या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या पिंपलोली बी संघाच्या सुरुवातीतून थोडीशी अडथळती या मॅच मध्ये चेसिंग करत असताना प्रेशर जे करतात इथून भरपूर चांगलं ठेवलं गोलंदाजी करणाऱ्या बोरडपाडा टीमच्या गोलंदाज राहुलने. हाफ ट्रॅकर बॉल अगदी फ्री माइंड मध्ये मैदानामध्ये बॅट्समन काशीनाथ पाहायला मिळत आहेत. काशीनाथला देखील माहिती आहे या सामन्यामध्ये
थांबलो तर सामना जिंकू शकतोय, त्यामुळे इथून स्वतःमध्ये कंट्रोल हे मात्र अगदी ठेवावं लागलं आणि एक्झॅक्टली संतुष्ट गतीने सिंगलच्या सहाय्याने अगदी स्ट्राईक काशीनाथ कडे राहतीये स्कोरबोर्डला। पहिला ओव्हरच्या समाप्तीमध्ये जिथे 6 चेंडूचा सामना केला पिंपलोली बी संघाने चेसिंग करत असताना, ज्यांच्या धावफलकावरती आपण पाहताय 6 धावा 1 विकेट, 24 बॉल 34 धावा। सामना इथून थोडासा अगदी जर पाहिलं तर चेंजेस केला बोरडपाडा टीमने देखील। साधावा धावफलका भरतात सामन्यामध्ये इक्वेशन इथून 24 चेंडू 34 धावा। नवीन गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वर तिथून दुसऱ्या षटकामध्ये रवी दाखल झाले, फोर्स केलं डीप लॉंग ऑफला, फंबलिंग पाहायला मिळेल आणि त्याच गोष्टीवरती इथून निर्भर टाकत असताना 2 धावा। बॅट्समन खेळपट्टीवरती काशीनाथच्या बॅटमधून अगदी आपण पाहताय 2 रन्स येतील 8 धाबेवरती पिंपलोली बी संघ या सामन्यामध्ये पोहोचतोय। मॅच मध्ये थोडासा जर पाहिलं तर इथून कंट्रोल ठेवतात खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना बाडूदास आणि काशीनाथ, बट प्रश्न आहे या मॅच मध्ये किती वेळ शांत ठेवणार आणि मैदानामध्ये फलंदाज काशीनाथच्या बॅटमधून हा अगदी चांगला वार पाहायला मिळतोय। स्ट्रेट विशेपला मात्र चौकार, 4 धाबा येतायत। नेहमीच म्हटलं जातं अगदी जुनं ते जुनं असं सातत्याने जर पाहिलं गेलं तर पिंपळोली गावासाठी अनेक वर्षापासून ज्याच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जातं आणि झाल्या खरं तर क्रिकेटमध्ये भरपूर सारा अनुभव आहे तो काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल इथून अगदी आपल्या बॅटमधून संघाला इथून पुढे आणतोय। 12 धाबा स्कोर बोर्डला, मॅच मध्ये 40 धाब्याचा चेसिंग केला जातोय आणि आता प्रेक्षकांना देखील वाटायला लागलंय की या सामन्यामध्ये जोपर्यंत बाडूदास आणि काशीनाथ राहील तोपर्यंत या 40 धाबा लहानच आहेत आणि इथे देखील फटका चांगला। बॅटर मैदानामध्ये फलंदाज काशीनाथ मैदानावरती इथे चांगली फलंदाजी नोंदवतोय, पण नशिबाने सध्या साथ दिली नाहीये। सिंगलच मेल सिली पॉइंटचा भरून सिंगलच्या बढतीनं स्कोर बोर्ड 13 धाबा। धाबा धावफलका भरते पुढे ठेवले स्विच हिट मैदानामध्ये बॅट्समन बाडूदासच्या बॅटमधून मात्र चेंडू पाठवलाय सीमा पार, जब मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार, चौकार। 40 धाब्याचा इथून चेस होतोय आणि तिथे आपण पाहतायत या 40 धाबा चेस करत असताना इथून बॅटर बाडूदासच्या बॅटमधून चौकार येतोय स्कोर बोर्डला। 17 धाबा, 17 रन्स ऑन दी बोर्ड धावफलकावरती इथून या मॅच मध्ये पिंपलोली बी संघाच्या होम ग्राउंड वरती हा सामना खेळला जातोय। जिथे आपण योगेशला बाद होत असताना पाहिलं होतं तिथे थोडीशी नाजूक स्थिती क्रिटिकल सिच्युएशन होती, परंतु तिथून या सामन्यामध्ये अगदी आपण बघताय दोन्ही फलंदाज जे मात्र अगदी चांगली साजेदारी बिल्डअप करतायत। ऑन ड्राइव्ह ला चांगली ड्राइव्ह पाहायला मिळते बॅट्समन बाडूदासच्या बॅटमधनं सिंगल येईल, स्कोरबोर्ड 18 धाबा। हळूहळू या मॅच मध्ये रनचेसच्या दिशेने मात्र इथून चेसिंग करत असताना पिंपलोली बी संघ हा बी दिसतोय। पुढे ठेवले जड मध्ये केलं होतं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सबमरीन चेंडू पाहायला मिळेल, सरळ चेंडू आणि फळीचं कनेक्शन इथे बनलं नाहीये। काशीनाथचा परफेक्टली अंतर भरपूर आपल्याला दिसलंय। डॉट बॉल येईल, ओव्हर नंबर 2 चा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला 18 रन्स इथून इक्वेशन ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळेल। 18 बॉल्स 22 धाबा। 18 बॉल्स 22 धाब्याची आवश्यकता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आई गावदेवी पिंपळोली बी टीमला। बाडूदास आणि काशीनाथ हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये खेळपट्टीवरती आपण पाहताय तर सोचून आणि समजून या सामन्यामध्ये माइंडसेट फलंदाजी करतायत।
18 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल मैदानामध्ये एंटर झाले आहेत. शॉट ऑफ लेंथ मिसामिक झेलची संधी, मोका मिळाला आणि तिथून मोक्यामध्ये आता यस विकेट. फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये पिंपलोली बी टीमला लागतोय. या बॅटल मध्ये चेसिंग करत असताना दुसरा धक्का. बॅटर बाडूदास इथून बाद झाले. सामन्यामध्ये आपण पाहता इथून सिच्युएशन जी मात्र अगदी थोडीशी टाईट होत असताना बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाचा विकेट मिळतोय. बाडूदासला इथे शांत केलंय. सामन्यामध्ये माहोल तयार करतात गोलंदाजी करत असताना बोरडपाडा टीमचे गोलंदाज. जेव्हा फलंदाजी तुमची अनसक्सेस राहते तेव्हा गोलंदाजीला तुम्हाला अगदी फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि मैदानामध्ये ते 18 धाबेचा डिफेन्स करत असताना गोलंदाजी बोरडपाडा टीमची चांगली दिसते आहे. विकेट मिळाल्या 18 वरती 2 लॉस. या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी पिंपलोली बी टीमच्या सामन्यामध्ये 17 बॉल 22 धाबा. या धाबा देखील इथून डिफेन्स होऊ शकतात. सतरा बॉल्स 22 ची गरज मैदानामध्ये बॅटिंग साठी. रामदास दाखल झाली. इनसाइड आउट. चेंडू हवेत पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. उलकावणी दिली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तिथे 2 धाबाच्या मात्र सहजरित्या मिळाल्या जातात. बॅटर खेळपट्टीमध्ये रामदासच्या बॅट मधून 2 धाबेने स्कोर बोर्डला दुहेरी अंकावरती धाबा पण पाल 20 धाबा. चेसिंग इथे कन्फर्म होऊ शकते. मॅच मध्ये 16 चेंडू 20 धाबेची गरज. इथे या धाबा पुरेशा ठरवायच्या असेल डिफेन्स करत असताना बोरडपाडा टीमला तर आतोनात मेहनत आणि त्याच्यानंतर विकेट काढाव्या लागतील. विकेट जर मिळाल्या बॅट्समन काशीनाथ रामदासची तर मी म्हणेल या सामन्यामध्ये शेवटून कदाचित डाव पलटवार होऊ शकतोय. परंतु या मॅच मध्ये बॅट्समन खेळपट्टीमध्ये रामदास आलाय ज्याच्या बॅट मधून खास फटका. चेंडू निघून गेलाय. थर्डमॅन सी मारिकेच्या पलीकडे स्विचित षटकार. षटकार येतोय. परफेक्टली वेट केलं. अगदी आपण बघाल क्रॉस अँगल राऊंड द विकेट. गोलंदाज राहुल मैदानामध्ये गोलंदाजी करतोय आणि तिथे परफेक्टली स्विचित करत असताना स्वीट हिट पाहायला मिळाला. सिक्सर. 26 धाबा दाफलकावरती. विजयाच्या नसिकीतून मैदानामध्ये दिसतोय पिंपलोली संघ. मिसामिक झेलची संधी. सेलिब्रेशन बोरडपाडा टीमचा. सामना संपला नाहीये कारण इथून अजून कोणी जिंकलं नाहीये. जोपर्यंत जिंकणार नाही कोणी तोपर्यंत या सामन्यामध्ये विजयाची मोहर कोणाला मिळेल हेही पाहायला भेटणार नाहीये. परफेक्टली मोक्याच्या क्षणी विकेट. सामन्यामध्ये 26 धाबेला तिसरा विकेट आणि मॅच मध्ये आता बॉल टू बॉल इक्वेशन. अगदी 14 चेंडू आणि 14 धाबेची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहता रवी पारधी इथून दाखल झाले. 14 धाबेची आवश्यकता आहे. कांडी टाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते आहे. सव्वीस धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये इथून पुढे एकदा जर पाहिले तर पलटवार नोंदवला जातोय बोरडपाडा टीम कडनं. 13 बॉल 14 धाबेची गरज. मैदानामध्ये इथून वेळ बदलवण्याचा प्रयत्न बोरडपाडा टीमने केलाय. हा देखील चेंडू चांगला वेगवान बॉल. ओव्हर नंबर सध्या आपण पाहताय खेळपट्टीमध्ये मात्र 3 चा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये पिंपलोली बी संघ 26 धाबेवरती. मॅच मध्ये 12 चेंडू 14 धाबेची गरज. अजून देखील सामन्यामध्ये काही होऊ शकतंय. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिले तर इथून आवश्यक डिफेन्स करण्यासाठी जर पाहिले गेले तर 14 धाबाच्या मात्र इथे बोरडपाडा टीमला आपण पाहतोय. परंतु चेस करत असताना या 14 धाबा आणि प्रति ओव्हर मागे 7.00 ची धावगती जे मात्र इथून आवश्यक पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका बोरडपाडा टीम. सामन्याचा रिदम तोडायचा नाहीये. परफेक्टली आपण बघताय तिथून
प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा सामना जो मात्र मैदानामध्ये इथून अगदी वेळेमध्ये किंचित बऱ्याच क्षणामध्ये मात्र रंग बदलतोय. सामना जबरदस्त आहे. परिस्थिती जिथे जिथे करतर बिकट असेल तिथे तिथे प्रत्येकाला देखील तिकट व्हावं लागतं, परंतु तिथे प्रत्येक जण तिकट होत नसतो, कारण वेळ प्रत्येकाला साथ देत नाही. मैदानामध्ये आपण बघता इथून 12 चेंडू 14 धाबेची गरज. काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये स्टॅकर हेडला जोपर्यंत खेळपट्टीमध्ये काशीनाथ असेल तोपर्यंत या मॅच मध्ये सर्व काही शक्य आहे, परंतु स्वतःमध्ये कंट्रोल ठेवतात बॅट्समन काशीनाथ. फोर्स केले, दुहेरीची मागणी आहे, दुसऱ्या धाब्यासाठी निघाले, फेकी डायरेक्ट केली आहे आणि तोपर्यंत मिळाल्या जातील या चेंडूवरती 2 धाबा. 2 रन्स येतील. फेकी जर चांगली असेल तर इथे विकेट मिळू शकली असेल, पण तसं झालं नाहीये. 2 धाबा मिळतील. 28 धाबा स्कोर बोर्डला. 11 चेंडू 12 ची गरज. बाराची आवश्यकता आणि मैदानामध्ये बॅटर काशीनाथच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय फायनल सीमारेखेच्या पलीकडे. षटकार. चौथी धाबा दाखल काय भरते. 10 चेंडू 6 धाब्याची आवश्यकता. सामन्यामध्ये इथून नजदीकी मामला जिंकण्याचा उंबरठ्यावरती गावदेवी पिंपलोली बी संघ. यस एक्झॅक्टली. बाची टॉप एज बॅट्समन काशीनाथ इथून इट्स पॅव्हिलियन विकेट. मुख्याच्या क्षणामध्ये आपण बघता इथून विकेट गमवलाय. सामन्यामध्ये इथून आता माहोल वेगळा पाहायला मिळतोय, कारण जी टॉप ऑर्डरची फलंदाजी होती ती इथून ढासळलेली आपण पाहता. आणि सामन्यामध्ये 9 बॉल्स आता 6 धाब्याची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये इथे सध्याच्या घडीला अगदी जयवंत खेळपट्टीमध्ये दाखल होतोय. नऊ चेंडू 6 धाब्याची आवश्यकता. मैदानावरती इथून गोलंदाजी करत असताना रवी मैदानामध्ये गोलंदाजी मार्क करत आपण पाहताय, जिथे नवीन बॅटर जयवंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. येस एक्झॅक्टली. आमच्या बाळासराचे करतो 6 धाब्याची आवश्यकता. इथे हा चेंडू डॉट. मॅच मात्र इथून भरपूर टाईट पाहायला मिळते. नावसाकरांवरती फलंदाज बॅटिंग करत असताना पण तिथे रवीला पाहतोय, पण मॅच मध्ये इथून 8 चेंडू 6 धाब्याची आवश्यकता. पिंपलोली बी संघ जिंकेल की बोरडपाडा संघ जिंकेल हे पाहायचंय. लॉट केला चेंडू, अभय झेलची संधी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला जाईल आणि आता मॅच मध्ये इथून हाय व्होल्टेज रूप धारण होत आहे. विकेट. सामना मात्र इथे जबरदस्त पाहायला मिळतोय. माहोल मात्र इथून या सामन्याचा अगदी वेळेवेळेमध्ये बदलतोय. 9 चेंडू 6 होत्या, 2 चेंडू इथे चांगले पाहायला मिळत आहेत. 7 बॉल 6 धाब्याची आवश्यकता आपण बघताय. नवीन बॅटर मैदानामध्ये सुधीर खेळपट्टीवरती इंटर झालेत. प्रेशर पिंपलोली बी संघावरती पाहायला मिळत आहे. 6 चेंडू मध्ये अधिकच्या धाबा 6 होतात, परंतु कमी धाबा डिफेन्स झालेला आपण बघितला. आणि मैदानामध्ये आपण बघतो इथून सध्या तरी 7 चेंडू 6 धाब्याची गरज. 7 बॉल 6 धाब्याची आवश्यकता. मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती पुढे सकता. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेग कूल केलाय. फटका हवे झेलची संधी. पकडला जाईल आणि मॅच मध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली आणि सामना पोहोचलाय. शेवटचे 6 बॉल 6 धाब्याची आवश्यकता. 6 चेंडू 6 धाबा मैदानामध्ये आपण बघताय. तिथे बोरडपाडा संघाने मात्र इथून मॅच सोडली नाहीये. सामन्यामध्ये आपण बघताय इथून क्लोज मामला जो मात्र पाहायला मिळतोय.
चौथी धावा दाखल का भरतेत 6 विकेट या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण बघतायत पिंपलोली 20 संघ 6 चेंडू 6 धावेची आवश्यकता मैदानावरती इथून चेसिंग करत असताना पिंपलोली 20 संघाला देखील इथून बाकफूडला ढकलण्याचा प्रयत्न अगदी या बोरडपाडा टीमने अगदी केलाय. क्लोज मॅच आपण पाहताय. सुरुवातीचे 3 चेंडू जर इथे सुसज्ज टाकले तर आज सामना अगदी बोरडपाडा टीमच्या पारड्यामध्ये जाऊ शकतोय. पण एका बॉलवरती सिंगल डबल्सला देखील ट्राय केलं तरी सुद्धा सामना जिंकू शकेल पिंपलोली 20 संघ. या सिच्युएशन मध्ये जे फलंदाज हवे होते ते फलंदाज नाही आहेत. योगेश बाद झाले, रामदास बाद झाले, काशीनाथ बाद झाले, त्यानंतर अगदी आपण बघू शकतायत पाडूदास देखील बाद झालाय. आणि मॅच मध्ये इथून 6 चेंडू 6 ची गरज. रवी मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. रावसागर एंडवरती बॅट्समन काशीनाथ पाहायला मिळत आहेत. सामना मात्र इथून जबरदस्त पाहायला मिळतोय. माहोल चांगला, क्राऊड चांगला मैदानामध्ये या दोन्ही टीमच्या माध्यमातून. आज हरलो तरी चालेल परंतु खरतर समोरच्या दिशेला जो सामना आपण पाहतो तो सामना दोन्ही टीमच्या माध्यमातून मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल मैदानामध्ये दाखल होत आहेत. विशाल मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती एंटर झाले आहेत. चला वेळ खर्च करू नका. बोरडपाडा टीम सामना इथून चांगला पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर, खेळपट्टीवरती मात्र रवी मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल समोर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा मधोमध ड्राइव्ह केलं सेकंड साठी प्रयत्न मिस्टेक. दुहेरी दाबेचा प्रयत्न मिळाला जातील. पहिल्या बॉल वरती 2 धाबा. सामना अगदी पिंपलोली 20 संघाला इथून सध्या तरी जवळच चालेला पाहायला मिळेल. 6 विकेट 36 धाबा स्कोर बोर्डला. सामन्यामध्ये इथे 5 बॉल 4 धाबेची आवश्यकता. पहिल्या चेंडू वरती 2 धाबा घेण्यात यश आले कॅपटीमध्ये बॅट्समन रवीला. पाच चेंडू 4 धाबेची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल सफल झाले. जेलची संधी आणि आता मात्र इथून सामन्याची कलाटणी मोडली आहे. संपलो नाही, संपणारी नाही. जोपर्यंत आयुष्यातील कठीण लढाई मी जिंकत नाही तोपर्यंत माझे प्रयत्न मी सोडणार नाहीये. यस, या सामन्यामध्ये बोरडपाडा हेच सांगतोय की हा सामना आम्ही देखील लढणार आहोत. आणि आता मॅच मध्ये इथून आपण बघतायत रंगलेलं मुवमेंट. 36 धाबा स्कोर बोर्डला. सामन्यामध्ये 4 बॉल 4 धाबेची गरज. आता मात्र इथून आपण बघतायत पिंपलोली 20 संघाला देखील हा सामना कठीण झालेला आहे. चला वेळ खर्च करण्यासाठी बोरडपाडा टीम फास्ट. छत्तीस धाबा दाखल केला. 4 बॉल्स 4 धाबेची आवश्यकता. बाटल चांगले नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी सध्या तरी इथून हिट झाली आहेत. अरविंद मैदानामध्ये दाखल होतोय. संधी मिळाली. नामी संधीवरती चांगले काम होईल का मॅच मध्ये. इथे 4 धाबेची गरज. फटका इथून फोर्स केले. समोर सिली पॉइंटला बीट केले. चेंडू निघून चाललाय. सी बारेशा पार. सामना जिंकलाय पिंपलोली 20 संघाने. अभिनंदन करूया पिंपलोली 20 संघाचा अडलक आणि टपलक. बोरडपाडा टीम अगदी बोरडपाडा टीमचा देखील प्रयत्नाने इथून दाद देऊया आणि पुढील वाटचालीसाठी त्यांचाही खूप साऱ्या शुभेच्छा असेल. सामना संपन्न झालाय. अभिनंदन राहील पिंपलोली 20 संघ. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच पाहायला भेटेल जुनी गेटाची वाडी ज्यांनी गाडीपैकी जिंकल्यानंतर बॅटिंगला प्राधान्य दिले आणि गोलंदाजी करत असताना बोरडपाडा संघ असेल. ज्या प्रकारे मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी कॉमेंटेटर विशाल सर.